बालरेषा आपल्या प्रतिभावान लेखणीतून प्रकट केली ती मराठी मनाचे लाडके लेखक पु ल देशपांडे यांनी. गेल्या 4 दशकातील मध्यमवर्गीय माणसाच्या बदलाचा मनाचा हा कवडसा उलगडणारं नाट्य रूपांतर सादर करीत आहेत. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सविनय सहर्ष सादर करीत आहोत पुलांच्याच नाट्यचटेचा एक छोटासा भाग. चला तर मग बघूया GGPS शाळेचे शिक्षक हे कसं काय करतायत ते. पात्र परिचय: तीर्थरूप विजय रानडे, सौ जोशी मानसी नवरे, शंकर्या कौशल मोहिते, सरोज करे साक्षी पंडित, नामू सरंजामे सुशांत कबीर, ठिगळे मास्टर राहुल गुरव आणि श्री जोशी या भूमिकेत नितीन लिमये सर. चला तर मग बघूया नाटक. अशा वेळेला मला आमचे स्वर्गीय तीर्थरूप अगदी आठवतात हो. संसारात बायकोस तूच पाणी पाजणार हो. जा ओरडून ये हो सुंदरा. आमची पिढी म्हणजे नव्या आणि जुन्याच्या सीमा रेषेवर अडकली. जुनं सोडता येत नाही आणि नवीन करता येत नाही. पण मी पण काही कमी नाहीये. माझ्याकडे पण एक युक्ती आहे. मी काय करतो, शेजाऱ्यांवर ओरडण्याच्या निमित्ताने छानपैकी गॅलरीत जातो आणि एक मस्त पैकी पिढीचा झुडका मारून परत येतो आणि एकाला ओरडत येतो, अरे समजता काय नाही स्वतःला? अरे वेडेकर आला की मसाले वाले वेडेकर? अरे काय कळतं की नाही? त्रास होतो ना मला. कसे मिळतील मार्क? त्यापेक्षा टपरीवर पानाला चुना लावा.
व्याकरणाच्या मदतीने चालवून टाकतो. हे असे प्रश्न जर का परीक्षेत आले असतील तर 4 म्हणजे भरपूरच मार्क मिळाले. त्यामुळे तुझा अभ्यासाला मी काय म्हणते, हा. तुमचा जर अभ्यास करायचा चुकवला असेल, तर मी सांगते ते ऐका. तुमचाच ऐकतो मी. आज ते प्रोफेसर ठीक आहे, ते येणार आहेत आपल्या सगळ्यांचे कपडे शिवायला. ठिगळे म्हणजे तो खालच्या मल्ल्यावरचा टेलर ना. हो. तर तो प्रोफेसर कधीपासून झाला. मी ऐकलं का? अहो, मी ना तुमच्यासाठी 2 पुस्तकं घेऊन आलोय. अरे वा. सुलभ शिवणशास्त्र आणि गोधडी प्रतिपिका. वा वा वा. गोधडीवर बसून वाचा. ही खास भेट तुमच्यासाठी. धन्यवाद. 100 रुपये काढा. एक नोट काढलीत ना, मग 100 रुपये कसले? अहो, ते तुम्ही मला भेट म्हणून द्या. बर, मी काय म्हणतो मिस्टर जोशी, वहिनी कुठे गेला? आतमध्ये आहेत वाटतं. त्यांना चहाचं सांगा. तोपर्यंत मी तुमची मापं काढतो. येतो. फादर, मला पण स्काउटच्या ड्रेस शिवणा. शंकर्या, जरा मोठ्या माणसांचं होते पण तुझं जर चालतं तिकडे तुम्ही करा सुरुवात. आणि काका, बाबाला एकदम मस्त ड्रेस शिवा. एकदम हिरो वाटले पाहिजे. बेटा शंकर, मी ना तुला एक गंमत सांगतो. मिस्टर जोशी, हा, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. कुणाला कधीच नाही. आम्ही टेलर लोक कपडे ढीक छान शिवतो हो, पण त्याचं काय आहे, तिच्या बॉडीवर घालायचे ती बॉडी शेप मध्ये नको का? उदाहरणार्थ तुझ्या बाबांची बॉडी उंची जेमतेम छातीपेक्षा पोट पुढे आलेलं. बर, यात तुमची काही चूक नाही. पण मिस्टर जोशी, तुम्ही वजन तेवढं कमी करा. परवा आमचे एक रिलेटिव्ह असेच गेले. मग असेच म्हणजे ढिळे बी आहे अजून. चाल हो, आज आहात त्याचं काय? तुमच्या मागे तुमच्या कुटुंबाने कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? फादर, सोमवारी आमच्या बाईने तुम्हाला शाळेत बोलवलं. बोलावणारच. हे असे मार्क असल्यानंतर. मी काय म्हणतो मिस्टर जोशी, हा, ते शर्ट वगैरे शिवण्यापेक्षा एक छान छप्पा सलवार शिवा. त्यातल्या त्यात बरा दिसते. ढिगळे, मी बेन्सन जॉन्सन नावाच्या एका इंग्रजी कंपनीत काम करतो. छप्पा सलवार घालून तिथे काय आग्र्याहून सुटका नाटक नाही करायचं मला. बर, ठीक आहे. हा, मी काय म्हणतो, हा, म्हणतच आहात तर शिवूयाच. हा. पण अगदी जुनाट वळणाच्या हात वाजू. जरा मॉडर्ननेस राहायला शिका. यु नो, आजकाल वेगवेगळे फॅशन ट्रेंड्स आले आहेत. काळाबरोबर चाललं पाहिजे, हो, हो. नाही का? बरं, मी काय म्हणतो फादर, बोला. तुम्ही ना एकदम आईच्या कपड्यासारखं मॅचिंग ड्रेस शिवून घ्या. एकदम भारी वाटेल. नवरा बायको एकमेकांना मॅचिंग नसले तरी चालते, पण कपडे मात्र मॅचिंग हवेत. हाच तुमचा मॉडर्न ड्रेस. हो, चल चल चल. हा? हात लागला. आहे ना? अहो, नाना भाऊजी, आज इकडे कुठे आहे? मुद्दाम आला वहिनी. मी दिलेल्या नाटकाचे 5 द्यायला. अरे वा. हे माझं पहिलं नाटक आहे. मी दोघांनी यायचं बरं का? हो हो. म्हणून काय माझं पहिलं अपत्याच आणि मी तुम्हाला अर्पण करतो. नानू, आमच्याकडे अगोदरच 4 अपत्य आहेत. हे अपत्य तुझं तुला ठेव. 5 अपत्य आम्हाला नाही. बोलतो बोलतो. त्यासोबत फारच विनोदी. पण या नाटकाची वेगळी शैली आहे. अरे वा. टोटल बंडखोर शैली. प्रसिद्ध जपानी साहित्यिक मिस्टर शिंगी बोगा आणि रशियन साहित्यिक दिमित्री कुद्राजावलास्की यांचं मिश्रण करून ही माझी तिसरी शैली तयार केली आहे. तोंडबंद, माझं नाटक क्रांती घडवेल, क्रांती. अरे बापरे. मानवी रक्तावर जगणारी वटवाघळे सूर्योदय समयी जेव्हा क्षितिजावर उड्डाण करतील तेव्हा हा नानू सरंजाम असेल त्याचा ग्रास घ्यायला
म्हणजे चिरंजीव शंकर याचे वडील आपण शाळेत भेटायला बोलवणार असे शंकर म्हणत होता. नाही असं नाही. त्याचं काय ना, मला ना आपल्याविषयी माहिती हवीये. माझ्याविषयी हो, त्याचं काय ना, मुलांमध्ये हल्ली काही चमत्कारिक फेस दिसून येतात. अच्छा अच्छा ते फेस त्यांच्या पालकांकडून येतात. अशी प्रोफेसर ॲस्ट्रोजन यांची थिअरी आहे. प्रोफेसर प्रोफेसर ॲस्ट्रोजन ना हो माहिती आहेत ना. मी तुम्हाला सांगतो ना प्रोफेसर ॲस्ट्रोजन म्हणजे ही इज रिअली अ जेम. भैया, ही नाही काही, शी आहे त्या. मराठीत मी म्हणालो मी. But let's come to the point. तुमचा मुलगा वर्गात झोपतो? झोपतो तो मग त्याला अंगठ्या धरून उभा करा वर्गा बाहेर. अहो, जोशी, इथे आपलं चुकतं. मुलांना अजिबात रागावू नये, मारू नये. अरे वा. याचा त्यांच्या मनावर नकारात्मक परिणाम होतो. मुलांना त्यांच्या कलानं समजून घेतलं पाहिजे. त्यांच्या सवयींचा उपयोग त्यांच्या पालकांचा असतो. समजलं मला. मग आता पुढे मला ते जाऊ दे. त्याने लिहिलेलं हा निबंध वाचा. काय बरं लिहिलेला कार्यक्रम आहे. आमचे बाबा अरे वा माझ्यावर लिहिलेलं दिसतोय. आमचे बाबा माझे आमच्या बाबांना आम्ही पप्पा म्हणतात. आम्ही म्हणतात तर त्याचं काय आहे मॅडम. त्याला अजून ना कर्त्याप्रमाणे क्रियापद चालवावं ना हे कळत नाही. वस्तुतः आमच्या संसारात कर्त्याप्रमाणे काहीही चालत नाही. आमच्या बाबांना आम्ही पप्पा म्हणतात. आमचे बाबा आईला घाबरतात. माझ्या लहान भावाला विड्या आणायला पाठवतात. माझे बाबा तसे बरे आहेत. अरुणच्या बाबांसारखे शर्टाने दात पुसत नाही. चौपाटीवर मला भेट दिली. पाहिलंत का? हल्लीची पिढी किती निरीक्षण करते ते. आता काय बोलणार काय? पोराने म्हणजे बापाचं निळामृतच लिहून ठेवलंय. असं बघितलं ना हे असं आहे. आमची पिढी म्हणजे नव्या आणि जुन्याच्या सीमारेषेवर अडकलेली. नवं करता येत नाही आणि जुनं सोडता येत नाही. पण काय होतं